सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, 5वी स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांसाठी विषय मराठी भाषा घटक विरामचिन्हे हा घटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत। मग विरामचिन्हे म्हणजे काय? लक्षात ठेवा, विराम म्हणजे विश्रांती अथवा थांबणे। आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो, वाचताना सुद्धा वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणता, वाक्यात कोठे व किती थांबावे हे कळले पाहिजे। ते समजण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात त्यांना विराम चिन्हे म्हणतात। विराम म्हणजेच विश्रांती। तिसरे चौथे MTS BTS या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही तासिका आहे। चला, या ठिकाणी आपण विराम चिन्ह याची माहिती आपण पाहणार आहोत। तर पहा, चिन्हांचे नाव, चिन्ह केव्हा वापरतात आणि उदाहरण। या ठिकाणी आपण उदाहरणासकट विराम चिन्ह पाहणार आहोत। पूर्णविराम हे पहा असं असतं। केव्हा वापरतात? वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी पूर्णविरामचा वापर करतो। उदाहरणार्थ पाहूयात, मी दररोज शाळेत जातो। या ठिकाणी पहा, वाक्य जेव्हा विश्रांती घेतं त्यावेळेस आपण या ठिकाणी पूर्णविराम देतो। मी दररोज शाळेत जातो, वाक्य पूर्ण या ठिकाणी झालं म्हणून या ठिकाणी पूर्णविराम हे आलं। यानंतर अर्धविराम हे अशा प्रकारचं असतं। चिन्ह जे आहे अर्धविरामचं हे अशा प्रकारचं असते। केव्हा वापरतात अर्धविराम? दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अवयवांनी जोडतात तेव्हा वापरतात। जी दोन छोटी वाक्ये असतात ती उभयान्वयी अवयवांनी जोडली जातात तेव्हा वापरतात अर्धविराम। पहा उदाहरणार्थ, गड आला पण सिंह गेला। एकाच व्यक्तीने बोललेली उभयान्वयी अवयवांनी जोडलेली ही जी वाक्य आहेत, गड आला पण सिंह गेला, अशा प्रकारे। यानंतर पुढचा आपलं विरामचिन्ह पाहूयात, अर्धविराम। अपूर्णविराम हे पहा अशा प्रकारचं असतं याचं चिन्ह। केव्हा वापरतात त्याचं अर्धविरामचा वापर केव्हा करतात पहा, वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्णविराम वापरतात। पाहूयात, पुढील उदाहरणे सोडवा। अशा प्रकारे पुढील विरामचिन्ह पाहायचं आहे आपल्याला। या ठिकाणी स्वल्पविराम, एकाच जातीचे शब्द स्वल्पविराम हे याचं चिन्ह अशा प्रकारे असतं पहा। एकाच जातीचे शब्द लागोपाठ लिहत असताना या ठिकाणी स्वल्पविरामचा वापर करतात। जसे की आपण किराणा मालाची यादी करत असताना स्वल्पविरामचा वापर करतो। अनेक वस्तूंचा समावेश त्या ठिकाणी करत असताना स्वल्पविरामचा वापर करतात। अनेक गोष्टीचा वापर करत असताना सुद्धा। उदाहरणार्थ पाहूयात आपण, गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, गोदावरी या भारतातील नद्या आहेत। अनेक गोष्टीचा सारखा जो समावेश असतो, सारखीच नावे असतात, त्या ठिकाणी स्वल्पविरामचा वापर केला जातो। यानंतर पाहूयात आता नद्यामध्ये जर म्हटलं तर अनेक वस्तू, अनेक जी नावे आहेत एकाच गोष्टीबद्दल माहिती सांगत असतो, त्यावेळेस स्वल्पविरामचा वापर करतात। जसे की श्यामल, या ठिकाणी पहा हाक मारत असताना सुद्धा स्वल्पविराम नावापुढे संबोधनापुढे वापरतात। श्यामल पुस्तक दे, श्यामल पुस्तक दे। एखाद्याला आवाज देऊन जर आपल्याला या ठिकाणी बोलायचं असतं त्यावेळेस स्वल्पविरामचा वापर होतो। यानंतर आपण पुढचा विरामचिन्ह पाहायचं आहे, प्रश्नचिन्ह अशा प्रकारचं असतं। वाक्यात प्रश्न वापरला असेल तर वाक्याच्या शेवटी वापरतात। प्रश्न आपण एखाद्याला विचारलो तर वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह येत असतं। तर मग पहा या ठिकाणी उदाहरण पाहूयात आपण, तू कोठे गेला होतास, आज शाळेला का गेला नाहीस, अशा प्रकारचे जे वाक्य असतात त्या ठिकाणी प्रश्नार्थक हे चिन्ह येतं। उद्गारवाचक चिन्ह अशा प्रकारचं असतं। पहा या ठिकाणी केव्हा वापरतात ते आपण या ठिकाणी पाहूयात।
मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गारवाचक चिन्हाचा वापर करतात. एकाच व्यक्तीने जे आपण आपल्या तोंडातून शब्द बोलतो त्यावेळेस उद्गार निघतो, त्यावेळेस त्या वाक्याला उद्गारवाचक वाक्य असे म्हणायचं. उदाहरणार्थ पाहूया आपण. बाप रे केवढा मोठा हा हत्ती. एकाच व्यक्तीनं बोललेलं हे वाक्य आहे. बाप रे केवढा मोठा हा हत्ती. अशा प्रकारे. यानंतर आपण पुढचं आपलं विरामचिन्ह पाहायचं आहे. अवतरण चिन्ह. अशा प्रकारे असतं अवतरण चिन्ह. हे एकेरी अवतरण चिन्ह आहे आणि दुहेरी अवतरण चिन्ह. एकेरी केव्हा वापरतात पहा. एकेरी अवतरण चिन्ह एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना वापरतात एकेरी अवतरण चिन्ह. एखाद्या शब्दावर जोर देत असताना किंवा दुसऱ्याचे मत सांगत असताना वापरतात एकेरी अवतरण चिन्ह. उदाहरणार्थ पहा. गांधीजींनी चले जाओ ही घोषणा दिली. गांधीजींनी चले जाओ. पहा या ठिकाणी या शब्दावर जोर द्यायचा आहे. चले जाओ ही घोषणा देताना दिली. मग या ठिकाणी अशा प्रकारे या शब्दावर जोर देत असताना एकेरी अवतरण चिन्हाचा वापर झालेला आहे. दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर पहा या ठिकाणी. दुहेरी अवतरण चिन्ह बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना वापरतात. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना या ठिकाणी वापरतात. पहा. शरद म्हणाला मी सहलीला येईन. शरद म्हणाला मी सहलीला येईन. म्हणजे एखादा आपणाला सांगायचं असेल दुसऱ्याला तर मग बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. यानंतर पुढचं आपलं विरामचिन्ह या ठिकाणी पाहायचं आहे. संयोग चिन्ह. संयोग चिन्ह अशा प्रकारचं असतं. संयोग चिन्ह दोन शब्द जोडताना वापरतात. पहा या ठिकाणी आई वडील, बहीण भाऊ, नवरा बायको अशा प्रकारचे जे शब्द असतात दोन शब्द जोडणारे त्या ठिकाणी संयोग चिन्हाचा वापर केला जातो. यानंतर ओळीतील शेवटचा शब्द जर तोडावा लागत असेल तर त्याचे दोन भाग करताना सुद्धा संयोग चिन्हाचा वापर केला जातो. अशा प्रकारे पहा या ठिकाणी. उदाहरणार्थ महाराष्ट्रात अनेक बोली भाषा बोलल्या जातात. बोली भाषा हा एकच शब्द आहे. मग इथं तोडावा लागत आहे कारण या ठिकाणी हे पेज जे आहे ही ओळ जी आहे संपलेली आहे म्हणून या ठिकाणी याला तोडावा लागलेला शब्द असं म्हणतो. म्हणून या ठिकाणी ह्या संयोग चिन्हाचा वापर करून राहिलेले जे उर्वरित शब्द आहेत त्या शब्दातील या ठिकाणी खाली दुसऱ्या ओळीला लिहत असताना संयोग चिन्हाचा वापर करतात. यानंतर पुढचं आपलं विरामचिन्ह पाहूयात आपण. अपसारण चिन्ह. म्हणजे पहा अशा प्रकारचं अपसारण चिन्ह असतं. केव्हा वापरतात अपसारण चिन्ह तर पहा वाक्याच्या पुढे तपशील द्यायचा नसल्यास अपसारण चिन्ह वापरतात. वाक्याच्या पुढे तपशील द्यायचा नसल्यास अपसारण चिन्ह वापरतात. तर मग पहा उदाहरणार्थ पाहूया आपण. महाराज तुमचा राजवाडा जळून. पहा या ठिकाणी पुढचं काहीच न बोलता जो व्यक्ती आपण थांबतो त्यावेळेस अपसारण चिन्हाचा वापर होतो. यानंतर अवग्रह चिन्ह. अवग्रह चिन्ह अशा प्रकारचं असतं. अवग्रह चिन्ह केव्हा वापरतात पहा. एखाद्या वर्णांचा लांब दीर्घ उच्चार करताना वापरतात. दीर्घ उच्चार करत असताना अवग्रह चिन्हाचा वापर करतात. शी अशा प्रकारे. यानंतर पहा काकपद. काकपद ही विरामचिन्ह या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. काकपद अधिक माहितीसाठी अशा प्रकारचं असतं हे काकपद चिन्ह. लेखन करताना एखाद्या
राहिलेला शब्द लिहिण्यासाठीची जी खूण असते त्या ठिकाणी काकपदाचा वापर करतात. उदाहरणार्थ पाहूया आपण. क्रिकेट, मी खेळतो, अशा प्रकारे पहा या ठिकाणी मी खेळतो असं आहे. मग एखादा शब्द विसरून राहिला तर त्यावेळेस आपण मी क्रिकेट खेळतो अशा प्रकारे हे काकपदाचं चिन्ह देऊन अशा प्रकारे आपण हे शब्द या ठिकाणी लिहू शकतो. या ठिकाणी आपण विरामचिन्ह पाहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये विरामचिन्ह या घटकावरील प्रश्नासोबत.